जय श्रीकृष्ण दर्शना. आज आपण 9, 10 आणि 11 श्लोक पाहत आहोत. श्लोक 9. पुराण मनुष्यातीतारामनः नूरनियां समनुस्मरेद्दः सर्वस्य धातारमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसा परस्तात्. यह जो कवि सर्वज्ञ पुराणम अनादि अनुशासितारम सर्व वर्षास करणारा अनु सूक्ष्म होऊनही सूक्ष्म आणि याम सम अत्यंत सूक्ष्म सर्वस्य सर्वांचे धातारम धारण पोषण करणारा तमसा अज्ञानाहून परस्तात अत्यंत पलीकडील आदित्यवर्णम सूर्याप्रमाणे प्रकाशरूप अर्थात ज्ञानरूप अचिंत्यरूपम अशा अचिंत्य स्वरूपाचे अनुस्मरेत चिंतन करतो. जो सर्वज्ञ अनादि सर्वांवर शासन करणारा सूक्ष्माहूनही अत्यंत सूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अज्ञानाहून अत्यंत पलीकडील सूर्याप्रमाणे प्रकाश स्वरूप अर्थात ज्ञानस्वरूप अशा अचिंत्य स्वरूपाचे चिंतन करतो. श्लोक 10. प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रोर्मध्ये प्राणमावेश्यं सम्यक् सतं परं पुरुषं पैति दिव्यम्. सा तो भक्तियुक्त मनुष्य प्राणकाले अंत्यचे काळी अचलेन अचल मनसा मनाने च आणि योगबलेन योगद्वारा भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणांना सम्यक चांगल्या रीतीने आवेश स्थापन करून तम त्या परम दिव्य पुरुषम एव पुरुषालाच उपैती प्राप्त होतो. तो भक्तियुक्त मनुष्य अंतकाळी अचल मनाने आणि योगबलद्वारा भ्रुकुटीच्या मध्यभागी प्राणांना चांगल्या रीतीने स्थापन करून शरीर सोडल्यावर त्या परम दिव्य पुरुषालाच प्राप्त होतो. श्लोक 11. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं सुखेन प्रवक्ष्ये. वेद जाणणारे लोक यत ज्याला अक्षर वदंती म्हणतात वितरागः आसक्तिरहित यतया महात्मा लोक यत ज्याला विशंती प्राप्त करतात यत याच्या प्राप्तीची इच्छा करीत ब्रह्मचर्याचे चंद्रंती पालन करतात तत ते पदम पद ते तुला संग्रहेण संक्षेपाने प्रवक्षे सांगेन. वेद सांगणारे लोक ज्याला अक्षर म्हणतात आसक्तिरहित महात्मा लोक ज्याला प्राप्त करतात आणि साधक ज्याच्या प्राप्तीची इच्छा करीत ब्रह्मचर्याचे पालन करतात ते पद मी तुला संक्षेपाने सांगेन. अशा प्रकारे 11व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.